गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. आम्हाला शाळेत शिकवलं सूर्याची उष्णता येते, पाणी तापतं, तिथून वाफेचं रूपांतर वरती ढगात होतं, नंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स मिक्स झाली, त्याच्यानंतर जड झाल्यानंतर पाऊस पडला. हे आम्हाला ऋतुचक्र सांगितलं. पण ते सांगितलं की ह्याच्यात बाबा म्हणतात पाणी आहे, H2O, 2 हायड्रोजनचे रेणू आहेत, 1 ऑक्सिजन आहे, याच्यापासून पाणी बनतं. हा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला, पण ते मुळात आधी आहे. 23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते. सुरुवातीला ती आपल्या भोवती फिरते, त्याला आपण परिवलन म्हणतो. आणि स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. स्वतः भोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होते, आणि सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे 3 ऋतू तयार होतात. आणि ही जी यंत्रणा आहे 23.5चा काटावलाय, इकडं पण तिकडं पण नाही. जर इकडं झाली तर सगळं जळून खाक, जर इकडं झाली या बाजूला सगळं गारटून रक्त विसरण संस्था बंद. 84 लाख योनी, जी लक्ष योनी आहे ती सगळी बाद. कुणी मीटर पण लावलाय, आम्ही त्याला निसर्ग म्हणतो, नेचर म्हणतो, काही नावं देतील, पण कोणतरी अद्भुत शक्ती आहे. तो ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक आहे. माझा स्वामी असेल, माझा गणपती बाप्पा असेल, माझा शिव शंभू असेल, कोणी असेल माहिती नाही, ती मोठी ताकद आहे जी तुम्हाला आम्हाला सांभाळते. आम्ही उभं राहिलं तरी खालचा असा मोटरचा विहिरीतला पंप लावतात, 2चा पाणी वर खेचायचा, तसा खालून वरती अगदी मेंदूपर्यंत रक्त विसरण संस्था सुरू आहे. हार्ट आपलं 350 ग्रामचा आहे, पण असा बाबूक करताय, असा पंप लावलाय, आता उभा आहे तरी पण वरपर्यंत रक्त विसरण होत आहे. झोपेला असला तरी ते करणार, धावताना असताना तरी करणार, आणि कामात असताना तरी करणार. काय मशीन चालवणारा कोण? एका क्षणात आम्ही ऑक्सिजन घेतो, डीप ब्रीथिंग, बाहेर काढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अरे मशीन कोणी बनवली? कोण? तुम्ही सांगता म्हणजे आमचं लंग्स आहेत, आमचं हार्ट्स आहेत, आमच्या किडनी आहेत, आमचे ऑर्गन्स आहेत, आमचा ब्रेन आहे, हे करतो. अरे पण चालवतो कोण? जर तुझी हिंमत असेल तर जांभई आणली, अडकून दाखव. पापणी फडफडते, अडकून दाखव. आपल्या हातात काही नाहीये, कोणतरी प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याला शरण जायचं. गावदेव म्हणा, कुलदेव म्हणा, गणपती बाप्पा. मी म्हणतोय गणपती बाप्पा. काय म्हणतोय? गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून